एका अशा जगात जिथे प्रत्येकजण यश, पैसा आणि फळांच्या मागे धावत आहे, तिथे एक आवाज ऐकू येतो. कर्म कर, पण फळाची चिंता करू नको. हा आवाज आहे भगवान श्रीकृष्णांचा, ज्यांनी जगाला शिकवलं, जीवन म्हणजे युद्ध नाही, ते एक साधना आहे आणि साधनेचं नाव आहे कर्मयोग. आज आपण ऐकूया निस्वार्थ कर्म, फळाची चिंता न करणे, स्वतःच्या कर्तव्याचा सन्मान आणि नबुद्धी आत्म्याचा समतोल. या 4 दिव्य शिकवणींच्या सुंदर कथा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. जो कर्म करतो पण फळाची अपेक्षा ठेवत नाही, तोच खरा योगी आहे. कर्मयोग म्हणजे जीवन जगण्याची दिव्य कला. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं, योगः कर्मसु कौशलम, म्हणजेच कर्मयोग म्हणजे कर्मातील कौशल्य आणि संतुलन. कर्म कर, पण फळाची चिंता करू नको. चला तर मग समजून घेऊया कर्मयोगाच्या 4 महत्त्वाच्या बाजू. प्रत्येकासोबत एक प्रेरणादायी कथा. निस्वार्थ कर्म. अर्थ. निस्वार्थ कर्म म्हणजे आपण जे करतो ते स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर इतरांच्या कल्याणासाठी करणे. त्यात अहंकार नसतो, अपेक्षा नसते, फक्त कर्तव्य असतं. कथात राजा आणि वृद्ध माळी. एका राज्यात एक राजा दररोज राजवाड्याच्या बागेत फुलं पाहायला जायचा. एक वृद्ध माळी तिथे रोज न थकता काम करत असे. राजाने विचारलं, बाबा, तू इतका वयस्कर आहेस, मग एवढं काम का करतोस? या फुलांचा आनंद तू घेत नाहीस ना? माळी हसून म्हणाला, राजा हो, मी ही फुलं माझ्यासाठी नाही लावत. मी त्यांना वाढताना पाहतो, सुगंध देताना अनुभवतो. पण ते फुल देवळात, मंदिरात जातात, लोकांना आनंद देतात. माझं काम म्हणजे फुलं वाढवणं. त्यांचा सुगंध कुणाला मिळतो ते ठरवणं हे माझं काम नाही. राजा चकित झाला. त्याला तेव्हा कळलं, निस्वार्थ कर्म म्हणजे स्वतःला विसरून इतरांचा विचार करणं. शिकवण. निस्वार्थ कर्मानेच मन शुद्ध होतं. जेव्हा आपण देतो तेव्हा खरा आनंद मिळतो. फळाची चिंता न करता कार्य करणे. अर्थ. कर्मयोगी व्यक्ती आपल्या कर्तव्याचं कार्य मनापासून करते, पण त्याला परिणामाची भीती, आशा किंवा लोभ नसतो. त्याचं लक्ष फळावर नाही, प्रयत्नावर असतं. कथात अर्जुनाचा रणांगणातील गोंधळ. कुरुक्षेत्रावर अर्जुन थरथरत उभा होता. त्याला आपले बंधू, गुरु, मित्र समोर दिसले आणि तो म्हणाला, माझं धनुष्य खाली पडलं आहे, मी लढू शकत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू योद्धा आहेस, तुझं धर्म आहे लढणं. तू जर फळाची भीती ठेवलीस तर तू स्वतःलाच हरवशील. तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. अर्जुनाने फळाची चिंता सोडली आणि धर्मासाठी उभं राहून युद्ध केलं. तेव्हाच त्याचं मन शांत झालं आणि विजयही मिळाला. शिकवण. फळावर अपेक्षा ठेवल्यास दुःख निर्माण होतं. फळ सोडून दिल्यास मन स्थिर होतं आणि कार्य शुद्ध होतं. निस्वार्थपणे कार्य कर, स्वतःच्या कर्तव्याचा सन्मान राख आणि मनात शांती ठेव. हाच आहे कर्मयोगाचा मार्ग. जर तुला ही कथा आवडली असेल तर ती आपल्या मित्रांना सांग आणि या दिव्य शिकवणीचा प्रकाश प्रत्येकाच्या मनात पोहोचव. जय श्रीकृष्ण.